शिवसेनेच्या विचारांनी घडलेला, धनुष्यबाणाच्या धैर्यानं सजलेला आणि जनतेच्या सेवेला वाहिलेला प्रभाग क्रमांक 6चा विश्वासू जनसेवक श्री आनंद रामनिवास गोयल. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या बलिदान, त्याग आणि जन आंदोलनातून घडलेली शिवसेनेची परंपरा आज त्या परंपरेला प्रभाग 6 मध्ये पुढे नेत आहेत श्री आनंद गोयल, एक खरा शिवसैनिक. प्रभाग क्रमांक 6 गांधीनगर येरवडा येथील प्रत्येक कोपरा, प्रत्येक समस्या, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक नागरिकाचा विश्वास या सर्वांना एकत्र जोडणारा एक नेता श्री आनंद रामनिवास गोयल. संघटक शिवसेना पुणे शहर, सदस्य रेल्वे बोर्ड पश्चिम रेल्वे. समाजकार्यातून घडलेला आणि लोकांसाठी झटणारा एक जननेता. 2016 ते 2024 शिवसेना उबाठा विभागात उपशहर प्रमुख म्हणून दमदार कामगिरी आणि 26 मार्च 2025 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपसभापती नीलमताई गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश. त्याच दिवशी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या खांद्यावर ठेवली एक मोठी जबाबदारी. पुणे शहर संघटक. 26 मार्च 2025 पासून आजपर्यंत एक शिवसैनिक म्हणून, एक संघटक म्हणून श्री आनंद गोयल यांनी काम केलं. चंदननगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीला आग, 102 हून अधिक घरं राख झाली. पण गोयल साहेबांनी लोकांचा संसार पुन्हा उभा केला. संसार उपयोगी साहित्य देऊन. प्रभाग 6 मध्ये सुरक्षेसाठी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा पुढाकार. पाणी, वीज, ड्रेनेज, मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा, सतत संघर्ष, सतत लढा. वारकरी परंपरेचा मान राखत संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना फराळ वाटप. वडगाव शेरी भागात महाआरोग्य शिबिर, चष्मे वाटप, रक्त तपासण्या. आरोग्य सेवेत कोणतीही तडजोड नाही. गणेशोत्सवातील ढोल ताशा स्पर्धा, गौरी गणपती स्पर्धा, फिरते विसर्जन हौद. पर्यावरण आणि संस्कृतीची एकत्र जोपासना. वडगाव शेरीत शिवसेना शाखा वाढवणं, सभासद संख्या वाढवणं त्यांच्याच नेतृत्वाखाली. खासगी शाळेत फी वाढीमुळे 110 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला. गोयल साहेबांनी हस्तक्षेप केला आणि त्या सर्व मुलांना पुन्हा प्रवेश मिळाला. सावतामाळी विसर्जन घाटावरील भ्रष्टाचाराविरोधात भक्कम आंदोलन. 5000 भगिनींना छत्री वाटप. महिलांच्या सुरक्षा, सन्मानासाठी भक्कम पाऊल. पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज नाव देण्यासाठी पहिल्या अधिकृत पत्रव्यवहाराची सुरुवात. मंत्री उदय सामंत साहेब व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण बैठकींची मालिका. मीनाताई ठाकरे माता सन्मान योजना, कन्या जन्म समारंभ, गर्भवती मातांना पोषण आहार, नवजातांसाठी कपडे, आई आणि बालकांच्या सन्मानासाठी अतिशय संवेदनशील उपक्रम. शांतीनगर पूरग्रस्त, खडकवासला फुटीतील बाधित, सांगली कोल्हापूर पूरग्रस्त. प्रत्येकाला धान्य आणि साहित्य वाटप करून मदतीचा हात. पंढरपूरमध्ये बुडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत. बारामतीतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार. फुरसुंगीतील शहीद जवान यांच्या कुटुंबाला मनापासून मदत. लक्ष्मीनगर 100 घरे जळाली. गोयल साहेब पोचले आणि नागरिकांचा संसार पुन्हा उभा केला. विश्रांतवाडी, येरवडा, चंदननगर 3 पोलीस ठाण्यांसाठी आरोग्य तपासणी वाउचर देण्यात आली. महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान. विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, संस्कार कार्यक्रम, वृक्षारोपण मोहीम. अग्रवाल समाज सामूहिक विवाह सोहळ्यात मदत. अपंगांना 3 चाकी सायकल. निराधार महिलांना ब्लँकेट. निरीक्षण गृहातील मुलांसाठी शिबिर. प्रत्येक ठिकाणी मानवतेचा स्पर्श. ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान आणि तीर्थयात्रा. 15 वर्षांपासून महाशिवरात्रीला तारकेश्वर मंदिरात 1 लाख भाविकांना फराळ वाटप. रक्तदान, आरोग्य शिबिर,
नोकरी महोत्सव, नवरात्र, गणेशोत्सव, दत्त जयंती, प्रत्येक उपक्रमात अग्रस्थानी सहभाग. आज प्रभाग क्रमांक 6 गांधीनगर येरवड्याला एक कार्यकुशल, पारदर्शक, अनुभवी नेता हवा आहे. आणि त्या अपेक्षांवर खरे उतरतात श्री आनंद रामनिवास गोयल. जनतेसाठी जगणारे, समाजासाठी लढणारे, विकासासाठी कटिबद्ध एक खरा शिवसैनिक. विश्वास, विकास आणि वचनपूर्ती. प्रभाग 6च्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच नाव, श्री आनंद रामनिवास गोयल. धनुष्यबाणासारखी सरळ, अचूक, लोकांसाठी झटणारी नेतृत्व शैली. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 6 आता सज्ज आहे विकासाच्या नव्या उड्डाणासाठी. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. धनुष्यबाण विजयी होवो.